येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा 30 सप्टेंबरचा भाग आपण पाहत आहोत. तर सुरुवातीला दाखवलं आहे रायाला टिपिकल आणि डॉक्टरने बोललेले शब्द आठवतात. थोड्या वेळाने रायाचं लक्ष टेबलवरती ठेवलेल्या एन्व्हलपवरती जातं. एन्व्हलप पाहून त्याला समजतं की हे मंजिरीचं एन्व्हलप आहे. ते एन्व्हलप उचलण्यासाठी राया बेडवरून उठून टेबलजवळ जातो. राया पडलेला एन्व्हलप उचलतो आणि खोलून बघतो. त्या एन्व्हलपमध्ये गणपतीच्या दिवशी काढलेले फोटो असतात. त्यामध्ये राया आणि मंजिरीचा फोटो रायाला दिसतो. दोघांचा फोटो पाहून रायाला मंजिरीसोबत घालवलेले क्षण आठवू लागतात. राया पूर्णपणे भारावून जाऊन फोटोला पाहत असतो. तो एकटाच त्या फोटोकडे पाहून हसत असतो. तेवढ्यात त्याला टिपिकल आणि डंकीच्या बोलण्याचा आवाज येतो आणि तो लगेचच तो फोटो हाताच्या पट्ट्यामध्ये घुसवतो. रायाला उभा असलेला पाहून टिपिकल आणि डंकी त्याला बेडवरती बसवतात. इकडे मंजिरी रुजिताला म्हणते, मी फक्त रायाची माणुसकी खातर मदत केली. तेव्हा रुजिता मंजिरीला म्हणते, रायाला जेव्हा बरं नव्हतं ना तेव्हा तुझं चित्त थाऱ्यावरती नव्हतं. रायाशिवाय तुला दुसरं काहीही सुचत नव्हतं. काय करू काय नको अशी अवस्था झाली होती तुझी. तू एखाद्यासाठी इतकं सगळं करतेस ते फक्त माणुसकी म्हणून? नाही मंजू, तुला जुनं सगळं विसरून नव्याने सुरुवात करायला हवी. तू लग्नाचा विचार कर आता. रुजिता मंजिरीला म्हणते, मी ना जरा स्पष्टच बोलते. रायासारखा मुलगा आयुष्यात असेल तर विचार करायला काय हरकत आहे? हे ऐकून मंजिरी रुजिताच्या कानाखाली मारते आणि तिला म्हणते, हे बोलायची ही वेळ नाही आहे. बस झालं. टिपिकल रायाला विचारू लागतो, तू तिथे का गेला होतास सांग ना. तेव्हा राया उडवाउडवीची उत्तरं देऊ लागतो. थोड्या वेळाने टिपिकलच्या लक्षात येतं आणि तो डंकीजवळ जातो आणि डंकीला म्हणतो, आपण जेव्हा बाहेर गेलो होतो ना तेव्हा ना या टेबलवरती एन्व्हलप होतं, ते आता कुठे दिसत नाही आहे. आणि दोघेही एन्व्हलप शोधू लागतात. टिपिकलला रायाच्या हाताच्या बेल्टमध्ये फोटो दिसतो. टिपिकल तो फोटो घेऊन नाचू लागतो. पण राया त्याला भूल देऊन त्याच्या हातातून फोटो खेचून घेतो. यांचा गोंधळ ऐकून नर्स तिथे येते आणि ती त्यांना ओरडू लागते. त्या दोघांनाही ती बाहेर जायला सांगते. दोघे बाहेर गेल्यावर राया पुन्हा एकदा तो फोटो काढून बघू लागतो. राया फोटोकडे बघत म्हणतो, मिस फायर, या फोटोत जशी सोबत आहे तशी साथ देशील का मला आयुष्यभर? आणि तो एकटाच हसू लागतो. रायासारखा मुलगा बघ आणि लग्न कर असं रुजिता मंजिरीला म्हणते. भूतकाळ कवटाळून आयुष्य सुखाचं होत नसतं ग मंजिरी. तुला आज ना उद्या वर्तमान स्वीकारून भविष्याचा विचार करावाच लागेल. मंजिरी रुजिताला आडवत म्हणते, बास. आणि ती रुजिताला म्हणते, माझा भूतकाळ माझ्या एवढ्या सोबत आहे की प्रेम लग्न या सर्व गोष्टींसाठी माझ्या आयुष्यात जागा नाही. आणि मी जरा तुला स्पष्ट सांगते, पुन्हा मला हा आपल्यात विषय नको आहे. डॉक्टर रायाला तुला 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळेल असं सांगतात. पण डिस्चार्जनंतर घरी बसून आराम करायचा, बाहेर कुठेही फिरायचं नाही असं डॉक्टर रायाला म्हणतात. डॉक्टर जात असताना मंजिरीबद्दल रायाला विचारतात. त्यावर राया तिला कामाचा लोड आहे म्हणून ती आली नाही असं सांगतो. डॉक्टर काळजी घ्या असं म्हणून तिथून निघून जातात. डॉक्टरचं बोलणं ऐकून डंकी रायाला म्हणतो, मी एकदा मंजिरीला फोन लावून बघू का? राया नाही म्हणत असतानाही डंकी मंजिरीला फोन लावतो. इकडे मंजिरीचा फोन हॉलमध्ये असतो आणि जीजी तिथे काम करत असते. जीजी मंजिरीला तुझा फोन वाजत आहे असं सांगते, पण मंजिरी तोपर्यंत येत नाही आणि फोन कट होतो. टिपिकल पुन्हा एकदा मंजिरीला फोन लावतो. आता मात्र फोन जीजी उचलते आणि रायाचं नाव बघून जीजी मंजिरीला विचारू लागतात, राया का फोन करतोय? मंजिरी फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते. टिपिकल बोलू लागतो, काय मंजिरी ताई, राया बरा झाला पण तुम्ही त्याला बघायला नाही आलात? मंजिरी म्हणते, बरं झालं. टिपिकल पुन्हा एकदा म्हणतो, काय बरं झालं, एवढी वाट बघतोय राया भाऊ. आता मंजिरी जीजीकडे बघतच म्हणते, अरे नाही रे, दुकानामध्ये काम आहे ना त्यामुळे मला यायला भेटलं नाही. पण आता तुम्ही आहात ना, तुम्ही वेळेवर काळजी घ्या त्याची आणि त्याला वेळेवरती औषधं द्या. त्यावर टिपिकल म्हणतो, आम्ही तर काळजी घेऊच, पण आम्हाला तुझी बराबरी करता येणार नाही ग. आता हे ऐकून जीजी बोलू लागते, अगदी बराबर बोललास, आमची बराबरी तुम्ही करूच शकत नाही कारण आम्ही सामान्य माणसं आहोत. तुम्ही आमची बराबरी नाहीच करू शकत. आम्ही सामान्य माणसं आहोत तेव्हा आम्हाला आता सुखाने जगू दे. यापुढं मंजिरी तिकडे येणार नाही आणि पुन्हा इथे फोन करू नका असं म्हणून जीजी फोन कट करते. आता राया टिपिकलला ओरडू लागतो. तो म्हणतो, आता जीजी मंजिरीला ओरडणार. काय माहिती काय म्हणत असेल ती मंजिरीला.
इकडे मंजिरी तोच विचार करते, माझ्यामुळं बिचाराला बोलणं खावं लागलं. जीजी मंजिरीला म्हणते, आता राया बरा झालाय, तेव्हा आता त्याच्यापासून लांब राहायचं, कारण गुंड हा गुंडच असतो. अशा माणसाची मैत्रीच काय, ओळखही नसलेली बरी. शेवटी माणसातलं जनावर ते कधीच कोणाचं नसतं, असं जीजी मंजिरीला म्हणून तिथून निघून जाते. जीजी तिथून निघून गेल्यावर मंजिरी स्वतःशीच बोलू लागते, आता जे काही बोललीस ना तू जीजी, ते मला काही पटलेलं नाही आहे. तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही आहे. तू ज्याला गुंड म्हणतेस ना, तो खरंच चांगला माणूस आहे गं. दुसऱ्या दिवशी दुकानामध्ये काम करत असताना मंजिरीला टेबल पाहून रायाची आठवण येते. इकडे राया झोपलेला असताना टिपिकल रायाच्या हाताच्या बेल्टवरती मिसफायर नाव लिहितो. दुकानामध्ये दुसऱ्या दिवशी राधा मंजिरीला म्हणते, त्या वरती ठेवलेल्या चादरी आपल्याला खाली काढाव्या लागतील. तेव्हा मंजिरी चुकूनच म्हणते, रायाला काढायला सांग, आणि नंतर भानावरती येत म्हणते, नाही त्या आपल्यालाच काढाव्या लागतील. त्यावर राधा म्हणते, बघितलं का ताई, एखादा माणूस आलेलं खपून जातं, पण नाही आलं की त्याची उणीव जाणवते. राधा मंजिरीला म्हणते, मी ना रायादादाला आज हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहे, तुम्ही पण येणार आहात का? तेव्हा मंजिरीला जीजीने बोललेले शब्द आठवतात आणि ती राधाला म्हणते, नाही गं, मला इथे खूप कामं आहेत, मी नाही येणार. हे ऐकून राधा मंजिरीला विचारते, तुमच्यामध्ये काही वाद झाला आहे का? मंजिरी म्हणते, नाही असं काही नाही आहे, खरंच इथे काही कामं आहेत म्हणून मी येत नाही आहे. त्यावर राधा म्हणते, नाही हे कारण तर मुळीच नाही आहे, मला ना तुमचं हे कारण पटत नाही आहे. राधा मंजिरीला म्हणते, हे बघत आहे, असू द्या कितीही काम, तुम्ही माझ्यासोबत रायादाला भेटायला येत आहे, कामाचं आपण नंतर बघून घेऊ. राधा हे सगळं बोलत असते तेवढ्यात तिथे जीजी येते. राधा जीजीला म्हणते, बघा ना जीजी, ही माझं ऐकतच नाही आहे. तेव्हा जीजी राधाला म्हणते, मी ऐकलंय सगळं. जीजी राधाला म्हणतात, तुला त्या रायाची कीव असेल ना तर तू जाऊन त्याला भेटून ये, तिला कशाला जबरदस्ती करतेस, तिला तिचं काम करू दे. मंजिरीला पुन्हा एकदा रायाचा फोन येतो. मंजिरीला असं पाहून जीजी विचारतात, काय झालं मंजिरी? त्यावर मंजिरी म्हणते, रायाचा 2-3 वेळा फोन येऊन गेलाय, मी एकदाही त्याच्याशी बोलू शकली नाही, मी एकदा भेटून येऊ का त्याला, असं मंजिरी जीजीला विचारते. आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.